व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नुकत्याच 17 जागांवर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. 17 जागांपैकी 17 जागांवर महायुती निवडून आलेली आहे. म्हणजेच काय तर महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा धुव्वा उडालेला आहे. मात्र सुंब जळाला तरी पीळ कायमच. आणि उबाठा गटाची अवस्था तर अशी झालेली आहे, जे टायटलमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे किंवा थंबनेलवर बघितलेच तुम्ही, की नवरा मेला तरी चालेल मात्र सवत रणकी झाली पाहिजे, अशी काहीशी यांची अवस्था झालेली आहे. आणि आदित्य ठाकरे यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ना, त्या स्टेटमेंटवरून तर हे निश्चितच लक्षात येतं. आदित्य ठाकरे यांनी या अगोदर देखील देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या स्टाईलमध्ये भाषण करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात त्याच्या चेलाचपाट्यांनी आणि शिल्लक सेनेच्या वडापाव सैनिकांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या की वा 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 काय बात आहे, काय मिमिक्री केली, काय मिमिक्री केली. अरे यार, मांजरानं कितीही जरी मोठा आवाज काढण्याचा प्रयत्न केला तरी सिंहाच्या डरकाळीपेक्षा तो मोठा असूच शकत नाही. आणि आदित्य ठाकरे यांना तर काय बोलवलं जातं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्या प्राण्याचा आवाज कितपत असतो हे सुद्धा आपल्याला माहीतच आहे. त्याच्यामुळे त्याने कितीही आवाज करण्याचा प्रयत्न केला तरी काही होत नाही. मात्र उबाठा गटाच्या या शिल्लक सेनेला, वडापाव सैनिकांना हे लक्षातच येत नाही की बेडकाने कितीही छाती फुगवली तरी त्याचा पैल होत नसतो. गुवाहाटीला 40 आमदार गेले होते मित्रांनो. ते 40 आमदार जेव्हा गेले तेव्हा याच उबाठा गटाच्या नेत्यांनी, आदित्य ठाकरेंनी, संजय राऊतांनी नानाविध विधानं केली की काय तर रेडे कापले आणि परत आल्यानंतर तुम्हाला इथूनच जायचं आहे वगैरे वगैरे वगैरे. गमतीचा भाग बघा, यांच्या नाकावर टिपचून ते 40 जण विधानसभेमध्ये गेले. यंदा सुद्धा हे जे 6 खासदार फुटले ना यांच्या उबाटा सेनेचे, 6 खासदार, म्हणजे 2/3 पेक्षा जास्त ज्यांचा पक्षप्रवेश सुद्धा झाला शिंदे सेनेमध्ये, तर यांना सुद्धा अशाच प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या की जाऊन दाखवा, इथून जाऊन दाखवा, तिथून जाऊन दाखवा वगैरे वगैरे. अरे आहे, शपथविधी समारंभाला कलानगरवरूनच यांच्या सगळ्यांच्या गाड्या गेल्या आहेत. एकीकडे हे म्हणत होता ऑपरेशन तुडवा, ऑपरेशन तुडवू वगैरे करू. कुठं तुडवलं, कोणी तुडवलं? आणि हे 6च्या 6 खासदार काय असेल याचे पैसे आहेत का? यांचं सरळ म्हणणं आहे कोणी तुडवायला आलं तर आम्ही बुडवून टाकू. अर्थात बुडवायचं काम या लोकांना करण्याची काही गरजच नाहीये, कारण ऑपरेशन बुडवा हे ऑपरेशन दस्तूरखुद्द संजय राऊत यांनीच स्वतःच्या हातात घेतलेलं असल्या कारणानं या बाकी लोकांना फार विशेष मेहनत करण्याची अजिबातच गरज नाही. कदाचित यामुळेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये बेबनाव झालेला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या अजूनही हे लक्षात येत नाहीये की एका मूर्ख माणसामुळे, एका बोलघेवड्यामुळे, सतत वाजणाऱ्या बेताल माणसामुळे, भोंग्यामुळे आपलं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अति प्रचंड. म्हणजे बघा, गर्वाचे घर खाली, तू राहशील की मी राहील, हेच बोलले होते फडणवीसांना. आजची परिस्थिती बघून या कुठेच हे काय उरलं यांच्याकडे. आणि आता तर परिस्थिती अशी झालेली आहे की यांचे आमदार पण फुटण्याच्या मार्गावर आहेत. ठीक आहे, पण आता झालं काय की या ज्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या, या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांनी जो उमेदवार दिलेला होता तो पडला आणि एक अपक्ष निवडून आला, गीते. त्याचाच असुरी आनंद आदित्य ठाकरे यांना झाला, आदूबाळाला झाला. असुरी आनंद झाला, ज्याला म्हणतात की नवरा मेला तरी चालेल, सवत रणकी झाली पाहिजे, हा त्यातला प्रकार आहे. पण आदूबाळ तोंडावर आपटलेलं आहे परत एकदा. सगळा प्रकार नेमका काय आहे, काय नेमकं घडलेलं आहे, यांचं आता भविष्य काय असणार आहे ते तर आपण बघणारच आहोत. मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती करतो मित्रांनो. बघा, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, पण मराठवाडा अजूनही दुष्काळातच आहे. फार फार हालाकीची परिस्थिती आहे. आम्ही फील्डवर जाऊन आलो, आम्ही बघून आलो ना, बघवत नाहीत त्या लोकांचे हाल. त्यांची गुरं, त्यांची लेकरं, त्यांची ओसाड पडलेली घरं, घरात रेशन नाही.
भयान परिस्थिती. आपण गेल्या वेळेस जसे रेशनचे किट दिले होते ना, त्याचे परत एकदा द्यायचेच आपल्याला. कार्य मोठ्या प्रमाणावर आहे आता, कारण आपण गेल्या वेळेस जेवढे किट दिले होते त्याच्या आता दुप्पट तिप्पट चौपट द्यावी लागणार आहेत आपल्याला. आणि आपलेच लोक आहेत हो, त्याच्यामुळे आपल्याला करावं लागणार आहे. जगाला पिकवणारा उपाशी आणि आपण तुपाशी, असं कसं चालेल नाही का? तेव्हा त्या लोकांसाठी आणि आपले कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत हालाकीच्या परिस्थितीतले, त्यांचे नातेवाईक ज्यांच्याकडे 10 रुपये सुद्धा नाही आहेत चहा पिण्यासाठी, त्यांच्यासाठी आपल्याला जे काही योगदान सहकार्य करता येऊ शकते ना, मनापासून निश्चितपणे करा मित्रांनो. कारण हीच ती वेळ आहे त्या लोकांना आधार देण्याची. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान सहकार्य करता येऊ शकतं निश्चित करा. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपण नेमकं काय कार्य केलेलं आहे हे आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवता देखील येईल. तेव्हा मन मोठं करून पुढे या मित्रांनो, आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा ही विनंती. आता बघूया, नाशिकमध्ये शिंदेचा उमेदवार पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांना कसा आसुरी आनंद झाला आणि त्यांनी शिंदेची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. बघायचं ना तुम्हाला, बघून घ्या. हास्यास्पद आहे, सगळं हास्यास्पद आहे. म्हणजे लाफ्टर शो आहे ना, म्हणजे कुठेतरी असं वाटतं की हे जे लाफ्टर शो चालतात सगळे हे बंद पडणार आहे. स्टँडअप कॉमेडीवाले सगळे घरी बसणारे बस एक दिवस. कारण संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसलाय, काय सांगाल? अरे हसता हसता बोलता नाही येतं, हसता हसता बोलता नाही येतं. अरे ये तो सिर्फ ट्रेलर है, अरे ये तो सिर्फ ट्रेलर है. आपला अतिशहाणपणा दाखवण्याची ही आदित्य ठाकरे यांची जी पद्धत होती ही अत्यंत हास्यास्पद आहे. त्याचं कारण असं आहे की आदित्य ठाकरे यांना असं वाटतं की आपल्याकडे आपल्या आजोबांचा वारसा आलेला आहे, आपण मिमिक्री देखील करू शकतो. कारण बाळासाहेब ठाकरे हे अत्यंत सुंदर मिमिक्री करायचे. राज ठाकरे देखील अत्यंत सुंदरपणे नकला करतात. अर्थात राज ठाकरे यांच्या त्या नकला बघण्यासाठीच गर्दी जमते की काय असाही प्रश्न बरेच वेळा निर्माण होतो. तो भाग आलाही. मात्र राज ठाकरेंकडे जे वक्तृत्व आहे, जी कला आहे वक्तृत्वाची, ती या बाप बेट्याकडे अजिबातच नाहीये, खरंच नाहीये. म्हणजे भाषण करावं तर बाळासाहेब ठाकरे यांनी आणि राज ठाकरे यांनी असंच म्हणावं लागेल. पण आदित्य ठाकरे यांनी हा जो प्रकार केलेला आहे ना, हा अत्यंत हास्यास्पद आहे. म्हणजे तिथे दाढी खाजवणं काय, बरं दाढीवरून काय एवढा प्रॉब्लेम आहे? दाढी तर तुला सुद्धा आहे ना, आदित्यला सुद्धा दाढी आहे. विचार करा तुम्ही फक्त की आदित्यने जर क्लीन शेव केली तर आदित्य ठाकरे कसा दिसेल, कल्पना पण करवत नाही, आहे की नाही? एकतर त्यांचा तो जगप्रसिद्ध आवाज, आणि त्यात परत जर क्लीन शेव केलेली असेल तर मग तर वा वा वा, कमाल धमाल. आता आदित्य ठाकरे यांना आनंद कशाचा झाला तर एकनाथ शिंदे यांचा उमेदवार पडला म्हणून यांनी मीडियासमोर आपला आनंद व्यक्त केला. ह्यांना हे कसं कळत नाही की आपण किती तोंडावर आपटलेलो आहोत. बघा, 17 जागांवर निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्याच्या, त्यापैकी भाजपनं 11 जागा जिंकल्या. शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी 3 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजेच सुनेत्राव पवार यांनी 2 जागा जिंकल्या, आणि इतर 1 म्हणजे ते नाशिकचे. यामध्ये काँग्रेसला भोपळा आहे, उबाठाला भोपळा आहे आणि शपोला भोपळा आहे. म्हणजे हे तेच झालं. महानगरपालिकेमध्ये यांची जी अवस्था झाली होती ना, तशीच अवस्था इथे झालेली आहे. भोपळे सुद्धा फोडता आलेले नाही आहेत, भोपळे. आणि हे दुसऱ्यावर हसायला चाललेले आहेत, हे दुसऱ्यावर हसताय. हा मत्सर आहे, हा द्वेष आहे, याला द्वेष म्हणतात. हे आत्मपरीक्षण कधीच करणार नाहीत की आपली अशी अवस्था का झाली आहे, आपण इतके डाऊनफॉलमध्ये का आहोत. ह्याचा यांना काहीही फरक पडत नाही. किंबहुना थोडाफार फरक शप गटाला पडतो. शरद पवार साहेब विचारही करतात, त्यानुसार ते बांधणी करायला सुद्धा बाहेर पडलेले आहेत असं ऐकिवात आहे. आता हा जो एक जण आहे अपक्ष निवडून आलेला नाशिकचा, हा शिंदेंना पूर्ण सहकार्य करणार आणि शिंदेसोबतच राहणार असं बोललाय. मीडियामध्ये येऊन यांनी असं जाहीर केलेलं आहे गीतेंनी स्वतः.
आता बोला, कोण तोंडावर पडलं? आता कोणावर हसायचं? म्हणजे आता आदित्यनं आरशात बघायचं आणि स्वतःवर हसायचं, अशातला हा भाग झाला नाही का? आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी दाणादाण झाली आहे यांच्या पक्षाची, यांच्या गटाची, यांच्या टोळीची, ही टोळी म्हणूया आपण, ही टोळी आहे, वाटाघट ही आता टोळी झाली आहे, टोळी. तर ही जी टोळी आहे, ह्या टोळीची अजून वाताहत होणार आहे. कारण आता आमदार पण फुटतायत म्हणे. 14 आमदारांनी कॉन्टॅक्ट देखील केलेला आहे शिंदेंना. हे येऊन जाऊन भाजपवर खापर फोडतात. ही दुसऱ्याची पोरं पळवतायत, स्वतःची पोरं काढाना, स्वतःच्या पोरांना मोठं कराना, आमचे दुसऱ्याच्या मांडीवरचे पोरं स्वतःच्या मांडीवर कशाला घेऊ लागले वगैरे वगैरे वगैरे. अरे तुम्हाला तुमच्या पोराला मांडीवर व्यवस्थित निजवता सुद्धा येत नाही, त्याला खेळवता पण येत नाही, त्याला आधार देता येत नाही, धीर देता येत नाही, म्हणून त्याला दुसरी मांडी शोधलेली आहे. एवढं सुद्धा तुमच्या लक्षात येऊ नये. एक वेळ आपण असं मान्य करूया की चला, पहिल्या वेळी जे झालं 40 जणांचं फ्लूक मध्ये झालं असं म्हणू आपण. असं कसं फ्लूक मध्ये झालं? शीतल म्हात्रे ह्या त्या 40 जणांवर काय काय बोललेले आहेत, काय तो दांडा, काय ते टिंब टिंब, बरोबर आहे. त्याच शीतल म्हात्रे नंतर शिंदे सेनेत. ज्यांनी ज्यांनी उबाठा गटावाल्यांनी शिंदेंवर टीका केली, अर्ध्यापेक्षा अधिक लोक आज शिंदे सेनेत आहेत. याचं यांनी आत्मपरीक्षण करायला नको का? पण हे करणार नाहीत, अजिबातच करणार नाही. आणि आता तर आमदार फुटी होणार आहे. आमदार फुटी झाल्यानंतर काय? उद्धव ठाकरे म्हणतात की आज माझा नाही. बरं ठीक आहे, आज माझा नाही, उद्या कोला घ्या, पेप्सी घ्या, मिरिंडा घ्या, कारण तेच घ्यायचंय आता. कारण तुमचा दिवस येणं आता खूप दुरापास्त झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. आणि हे केवळ तुमच्या मुलाच्या, तुमच्या आणि तुमच्या त्या घरगड्याच्या बोलघेवडेपणामुळे झालेलं आहे. ही सतत येऊन जाऊन टीकास्त्र सोडणे, गद्दार खोके करत राहणे, याला काही अर्थ नसतो. हे या लोकांनी आता या 6 जणांना सुद्धा सांगितलंय, खासदारांना, बघूया कसे तुम्ही निवडून येता तुमच्या मतदारसंघातून. उद्धव ठाकरेंचं म्हणणं तर असं आहे की माझ्या सैनिकांनो, मावळ्यांनो, आपापल्या मतदारसंघातील घराघरात जा आणि हे फुटलेले जे खासदार आहेत हे का फुटले याची कारणं सांगा. काय कारणं सांगणार आहेत? काय कारणं सांगणार आहेत? एकच कारण आहे यांच्याकडे सांगायला, खोके घेतले म्हणून. दुसरं ते कारणच नाही यांच्याकडे. पण आता जगाला कळून चुकलेलं आहे की हे खोके करतात फक्त. ऍक्च्युली यांची डोके रिकामे खोके झालेले. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आता मी 26 ते 30 जून पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र दौरा करणार आहे. या अगोदर सुद्धा त्यांनी अनेकदा महाराष्ट्र दौरे जाहीर केलेले आहेत, मात्र पूर्ण कधीही केलेले नाही. या अगोदर सुद्धा कोकण दौरा जाहीर केला होता. कोकण दौरा जाहीर करून उद्धव ठाकरे कुठपर्यंत पोहोचले माहिती आहे तुम्हाला? पनवेल. आता पनवेल कोकणात येतं का? अजिबातच नाही. मग कोकण दौरा कशामुळे म्हणायचं या गोष्टीला? आणि आता हे म्हणतात मी महाराष्ट्र दौरा करणार, म्हणजे कदाचित हे कलानगरवरून फार फार तर दादरपर्यंत जातील भावाला भेटायला, राज ठाकरेंना. या पलीकडे काहीही नाही. आदित्य ठाकरे यांनी हे पोरकट विधान करून स्वतःच हसं करून घेतलेलं आहे. आणि हेच सातत्याने आदित्य ठाकरे करत आलेले आहेत. आणि म्हणूनच कदाचित त्यांना महाराष्ट्रातला पप्पू देखील म्हणायला सुरुवात झालेली आहे. या अगोदर त्यांना पेंग्विन म्हटलं जात होतं, मात्र आता त्यांना पप्पू नंबर 2 म्हटलं जातं. आता पप्पू नंबर 1 कोण आहे? कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मित्रांनो, एकंदर या दोघांची ही जी टीका आहे, यांचे हे जे वागणे बेताल, हे तुम्हाला तरी पटतंय का हो? विचार करा तुम्ही. या 6 खासदारांबद्दलच यांचं आधी काय मत होतं की किती गोड आहेत, किती चांगले आहेत, ती सगळी माझे जीवाभावाचे आहेत वगैरे वगैरे वगैरे. जशी कुणकुण लागली तसे यांनी काय काय बोलायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली, घाण बोलायला सुरुवात केली या लोकांबद्दल. आणि कोण ऐकून घेईल हो? उद्धव ठाकरे एकदा बोललेले होते ना, आईचं दूध विकायला बाजारात चालला आहात म्हणून. ही असली भाषा असते का एखाद्या राजकारण्याची? अशानं कार्यकर्ते किंवा नेते जपले जातात का?
अजिबातच नाही. मात्र हे यांच्या लक्षात अजिबात येत नाही. त्याचं कारण असं आहे की यांना असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे यांची जी लिगसी आहे ती लिगसी यांना वर्षानुवर्ष स्थिरस्थावर ठेवली आणि वर्षानुवर्ष यांना पार करत जाईल. मात्र असं होणं अजिबातच शक्य नाहीये. कारण लोकांच्या आता लक्षात आलंय आणि लोकांना कळून चुकलेलं आहे की हे आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यामुळे लोकांनी यांना स्वतःहून दूर ढकललेलं आहे. या विधान परिषदांच्या निकालांवरून सुद्धा तेच लक्षात आलेले आहे. आता हे म्हणतात की घोडे बाजार झाला. अरे तुम्ही पण करायचा ना बाजार. तुम्ही तर एवढे महानगरपालिकेचे 25 वर्ष घोडेच लावले ना. मग त्याच्यातून जे आले होते पैसे त्याच्यातून तुम्ही बाजार करायचा असता. तुम्हाला कोणी अडवलेलं होतं? सतत दुसऱ्याच्या नावानं रडत बसण्यात काय अर्थ आहे? कधीतरी स्वतःची मर्दुमकी दाखवायला पाहिजे ना. पण नाही दाखवणारे लोक. कारण ही लेना बँक आहे, देना बँक नाही आहे. आणि हेच सत्य आहे मित्रांनो. त्यामुळे इथून पुढे देखील यांची आणखी वाताहत होण्याची दाट शक्यता आहे. फक्त एवढंच बघायचं आहे की कधी होते आणि किती लवकर होते ते. तेव्हा बघूया काळ ह्या प्रश्नाचं उत्तर आता कसं देत होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीत असलेले आपले शेतकरी बांधव, त्यांचं कुटुंब, त्यांचे लेकरं गुरं, त्यांचं चारा पाणी, औषध पाणी, घरातले काही वृद्ध माता पिता आहेत ज्यांना औषधोपचारांची गरज आहे. पैशांअभावी काही गोष्टी त्यांच्याकडूनही शक्य होत नाही. त्याचप्रमाणे आपले जे हालाकीच्या परिस्थितीतले कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे 10 रुपये पण नसतात जेवण करण्यासाठी किंवा चहा पिण्यासाठी, अशांना आपण सातत्याने मदत करत आलेलो आहोत. यंदा आपल्याला सामानाचे किट्स वाटायचे आहेत मित्रांनो मोठ्या प्रमाणावर. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये, या सत्कर्मामध्ये सहभाग नोंदवा, सहकार्य करा, आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या. कारण माणुसकी हाच धर्म आपल्याला जपायचा आहे. आपण देना बँक आहोत, लेना बँक नाही. आपण देणार सहकारी आणि घेणार फक्त कर्म, आपलं पुण्य. दॅट्स इट. तेव्हा जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत मित्रांनो. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा. म्हणजे त्याचं रेकॉर्ड ठेवून आपण नेमकं काय काम करतोय, काय कार्य करतोय हे तुमच्यापर्यंत पण आम्हाला पोहोचवता येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर सहकार्य करा ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.